संत ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन जे आहे ते आज फलटण नगरीमध्ये होणार आहे आणि याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं मोठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। सध्या मी ज्या ठिकाणी पालखी मार्ग आहे या पालखी मार्गावर आहे आणि आता सध्या आपण पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जो हा रस्ता अरुंद स्थितीत होता त्या रस्त्यावर आता हा रस्ता जर पाहिला तर खूप मोठा कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे। या शहरात देखील लाईटची अशी सुसज्ज अशी व्यवस्था देखील आपल्याला केलेली पाहायला मिळत आहे। अनेक जी कामं आहेत ती पेंडिंग कामं देखील या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत डेप्युटी इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय देशपांडे सर आहेत। सर, ही जी नियोजन झालेलं आहे नेमकं काय काय नियोजन आता सध्या झालेलं आहे? संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराज पालखीचे आज शहरात फलटण शहरात आगमन होत आहे आणि त्या आगमनाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 75 कोटी रुपये जो निधी केंद्र शासनामार्फत मंजूर झाला होता त्या निधीचा पूर्णपणे वापर करून ज्या मार्गाने पालखीचे आगमन शहरात होते व ज्या मार्गाने पालखीचे नंतर बाहेर पडते त्या सर्व मार्गाचे चौपदरीकरण, काँक्रिटीकरण, पथदिवे बसवणे, दुभाजक बसवणे या सर्व बाबींचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेले 3 महिने युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्यात आले असून निश्चितच त्याचा फायदा आलेल्या सर्व वारकऱ्यांना होत आहे। मोठ्या प्रमाणावर जी नेहमीची वाहतूक कोंडी व्हायची ती खूप प्रमाणात कमी झालेली आपल्याला आढळून येत आहे। नक्की, म्हणजे या आधी जी परिस्थिती होती कारण वारकरी मोठ्या संख्येने येत असतात त्यानुसार ती जी काय सांगाल ती आधीचं कशी? साधारणपणे लाखो वारकरी ह्या फलटण नगरीत दाखल होत आहेत, परंतु मागच्या काही अनेक वर्षात शहरातील रस्त्यांचे हे अरुंद असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, अपघात होण्याचे प्रमाण वाढत होते। त्या दृष्टिकोनातून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब यांनी नितीन गडकरी साहेबांकडे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत रस्ता मंजूर करण्याबाबत मागणी केली होती व त्यास माननीय गडकरी साहेब यांनी पूर्णपणे 75 कोटी रुपये निधी हा केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत उपलब्ध करून दिला आणि बांधकाम खात्यामार्फत गेल्या 1 वर्षात साधारणपणे हा प्रस्ताव पूर्ण करण्यात आलेला आहे। नक्कीच, खरं तर या शहरामध्ये फलटण शहरामध्ये प्रामुख्यानं जे रस्ते होते ते खूप अरुंद स्थितीत होते त्यामुळं मोठ्या प्रमाणात दरवेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती। मात्र सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जे काही हे रस्ता रुंदीकरणाचं काम असेल किंवा या ठिकाणचं पथदिव्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर केल्यामुळं सध्या प्रवाशांचा या ठिकाणच्या किंवा वारकऱ्यांचा जो मार्ग आहे तो या ठिकाणचा सुकर झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन गणेशसह संतोष नारवडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।